दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यावर्षीही मुख्यमंत्री देवाभाऊंनीच गाजवली। आतापर्यंत त्यांनी रुपये 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार पूर्ण केले असून आणखी रुपये 10 लाख कोटींच्या करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली आहेत। अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, जपान, यूएई यासह 18 देशांमधून येणारी ही गुंतवणूक तब्बल 40 लाख रोजगार निर्माण करणारी आहे। 83% थेट परकीय गुंतवणूक आणि 16% तंत्रज्ञान भागीदारीसह एआय, क्वांटम कॉम्प्युटिंग, ग्रीन स्टील, आरोग्य आणि फिनटेक यासारख्या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक येते। मुख्य म्हणजे ही गुंतवणूक फक्त मेट्रो सिटीज पुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाला विकसित करणार आहे। महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासाठी संधीचं नवं दार उघडलं जाणार आहे। कोकणात 3.5 लाख कोटी, विदर्भात 2.7 लाख कोटी तर मराठवाड्यात 55,000 कोटींची गुंतवणूक होत आहे। मुंबईजवळ 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीतून देशातील पहिली इनोव्हेशन सिटी तयार होणार आहे। तसंच रायगड पेण ग्रोथ सेंटरची निर्मिती आणि सर्क्युलर इकॉनॉमीचा विकास यामुळे आता महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे। गेल्या वर्षीच्या 75% दावोस कराराची यशस्वी अंमलबजावणी पाहता यावर्षीचे हे औद्योगिक करार आणि थेट परकीय गुंतवणूक पुढील 3 ते 7 वर्षात महाराष्ट्रात परिवर्तनकारी विकास घडवणार आहेत।